हाय, आय एम विद्या फ्रॉम विद्याज ब्युटी स्टुडंट अकॅडमी, नवीन पनवेल सेक्टर 4 इथे. आजचा व्हिडिओ हा आहे स्किन केअर. पूर्वी असं होतं ना, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा होत्या. आता त्यात अजून 2 गरजा ॲड झालेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर स्किन आणि हेअर म्हणजे त्वचा आणि केस यांची काळजीसुद्धा तितकीच महत्त्वाची झालेली आहे. साहजिक आहे, ॲडव्हान्स दुनिया आहे, नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. महिला प्रचंड प्रमाणात जॉब करतात आणि सगळ्याच ठिकाणी जॉब करतात. अगदीच एक टीचरपासून नासापर्यंत सगळीकडेच महिला काम करतात. तर त्यामुळे स्वतःची काळजी घेणं, स्वतःला स्टँडर्ड ठेवणं, स्वतःचा एक म्हणतात ना, एक प्रेझेंटिंग ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचे विषय होऊन बसलेले आहेत. सो मला असं सांगायचं आहे की आत्ता पावसाळा चालू आहे आणि पावसाळा हा एक बेस्ट ऋतू आहे की तुमच्या स्किनची काळजी घेण्यासाठी. नक्कीच तो अतिशय चांगला ऋतू आहे. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं की बाहेर प्रचंड ऊन असतं. आपण जरा 5 मिनिटं बाहेर गेलो तर प्रचंड घामाने भिजून जातो. आपण तर मुंबईमध्ये आहोत, त्यामुळे आम्ही जरी मुंबईच्या बाजूला असतो, अगदी पनवेलला, तरीसुद्धा वातावरण तितकंच दमट होतं. ह्या वर्षी तर प्रचंड ऊन होतं आणि सगळीकडेच होतं. त्यामुळे 5 मिनिटं जरी चाललं तरी प्रचंड पूर्ण अंगाला घामून पूर्ण भिजून जायला व्हायचं. त्यामुळे काय होतं ना, की कितीही गरजेचं असलं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, आणि ते आपण लावल्यानंतर काय होतं की ते पटकन 5 मिनिटामध्ये घाम येऊन ते निघून जातं किंवा आपल्याला परत ते चिकचिक नको असतं. साहजिक ही मेंटॅलिटी असते, अगदी नॉर्मल स्त्रीची असेल, प्रत्येक स्त्रीच्या, की आज मी ब्युटिशियन, मला सुद्धा तसं व्हायचं की मी अनेकदा सनस्क्रीन लावणं टाळायचे, मॉइश्चरायझर लावणं टाळायचे, कारण सतत घाम येतो. हां, जेव्हा सलूनमध्ये येते, पूर्ण AC चालू असतो, दॅट टाईम इट वॉज ओके. बट जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तर पॉसिबलच नव्हतं कुठलं प्रोडक्ट लावणं. त्या उलट काय होतं की थंडीमध्ये स्किन आपली नॅचरली डिहायड्रेट होते. स्किनमधलं पाणी हे नॅचरली सुकून जातं आतलं, तर एवढं वातावरण थंड असतं. स्किनला स्क्रॅचेस पडायला होते, स्किन ड्राय होते आणि स्किनला इचिंग वगैरे व्हायला सुरुवात होते. स्किनमध्ये कुठल्याही प्रकारचं, म्हणजे कितीही चांगलं, कितीही खाणं पिणं चांगल्या घरचे असू दे, किती हेल्दी पाहिजे, तिची सुद्धा स्किन ड्राय होते थंडीमध्ये. तर असे हे दोन्ही ऋतूमध्ये ना आपल्याला स्किनची हवी तशी काळजी घेता येत नाही. परंतु पावसाळ्यामध्ये असा कोणताच प्रॉब्लेम नसतो. पावसाळ्यामध्ये तुम्ही स्किनची इझिली काळजी घेऊ शकता. आता स्किनची काळजी कोणी घेतली पाहिजे? साहजिक आहे, ज्यांना आपल्याला खूप जास्त ग्लो पाहिजे, छान पाहिजे चेहरा, जिला काहीच प्रॉब्लेम नाही पण तरी ग्लो तिला मेंटेन करायचं आणि छान राहायचे, तर तीही घेऊ शकते. आणि त्याचबरोबर ज्यांना मेलाझमा आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, ॲक्ने स्कार आहे, स्किन अनइव्हन आहे, स्किनवरती इतर कुठले प्रॉब्लेम्स आहेत, सॅगी स्किन आहे, एजेड स्किन आहे, किंवा जास्त वय नसताना देखील रिंकल्स आलेले आहे बिकॉज द लॅक ऑफ इलॅस्टिसिटी इन द स्किन. तर ह्या ज्या मिस्टेक्स आहेत, ह्या जे प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्या सगळ्याची काळजी तुम्ही पावसाळ्यामध्ये घेऊ शकता. तर माझ्याकडे तुम्ही पाठीमागं दिसत असेल तर ती कार्बन लेझर मशीन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतात. परमनंट हेअर रिमूव्हल होतं, स्किन लिफ्टिंग होते, बऱ्याच टॅटू रिमूव्हल वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचबरोबर इतरही मशीन्स आहेत. आज बहुतेक क्लिनिक जे सलून्स आहेत त्याच्यामध्ये अस्थेटिक जे क्लिनिक चालवता येईल अशा पद्धतीच्या वस्तू किंवा अशा पद्धतीच्या मशीन्स आहेत. लाईक हायड्रा फेशियल असेल, एक्सिजोना असेल, फोटोफेशियल मशीन असेल, IPL असेल, किंवा 5-in-1 असेल, 10-in-1 असेल, अशा अनेक मशीन्स आहेत. भरपूर साऱ्या मशीन, आमच्याकडे पण आणखी बऱ्याच इतर मशीन्स आहेत. तर या सर्व गोष्टींचा वापर करून तुमच्या बजेटनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्ही ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या स्किनची अतिशय उत्कृष्टरित्या काळजी घेऊ शकता. याशिवाय वातावरणामध्ये हे मॉइश्चरायझर असल्यामुळे तुमच्या स्किनला खूप जास्त तुमच्यावरती काळजी, कारण तुमची अर्धी काळजी निसर्गच घेतो. कारण वातावरणामध्ये फार थंडीही नसते आणि फार ऊनही नसतं. नॉर्मल वातावरण असतं, बेरेबल असतं, आपण बाहेर चालू शकतो, येऊ शकतो. अगदी तुम्ही छान सनस्क्रीन, मॉइश्चरायझर जे काही तुमच्या स्किनवरती अप्लाय करून जरी तुम्ही बाहेर पडलात तर ते निघून जात नाही. त्या उलट उन्हाळ्यामध्ये होतं की आपण पहिली तर आपली मानसिकताच ती बनत नाही की मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावून बाहेर पडावं. जसं बाहेर पडू तसे घामाच्या धारा यायला सुरुवात होतात. तर त्यामुळे पावसाळा दिस इज द बेस्ट, आय थिंक, की तुमच्या काळजी घेण्यासाठीचा बेस्ट ऋतू आहे, बेस्ट सीझन. सो हा एक महत्त्वाचा विषय. आणि दुसरी महत्त्वाचा विषय असा आहे की 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे नाही का, श्रावण मास आणि सणांची रास. म्हणजे जसा काही श्रावण महिना सुरू होईल तसे सणांची सुरुवात होते. मग अगदी नागपंचमी असेल, रक्षाबंधन असेल, बरेच मग मोठे मोठे अगदी गणपती असेल, नवरात्री असेल, हे चालू होतं. आणि जसे सण संपतात तसे मग आपल्याकडे लग्न सोहळे चालू होतात. तर मला वाटतं हे 4 महिने तुमच्या स्किनची काळजी घेण्यासाठी अतिशय छान आहेत.
कारण जो रिझल्ट तुम्हाला पाहिजे तुमच्या स्किनवरती, तो रिझल्ट 100% ब्युटिशियन जे देते, तुमचे डॉक्टर देतील, पण निसर्गही तुम्हाला तितकीच मदत करतो तुमच्या स्किनची काळजी घेण्यासाठी. सो मला वाटतं जून जुलैमध्ये फार सण नसतात, तर अनेकदा महिलांचं स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचं असं असतं की जाऊ दे ना, आता काय करायचंय, बघू आता रक्षाबंधनला, बघू आता नागपंचमीला, किंवा बघू आता इतर कुठल्या सणाला. तर त्यामध्ये काय होतं, ज्यांची नॉर्मल स्किन आहे दॅन ओके, पण त्यांना खरंच ग्लो पाहिजे. आणि मग नंतर काय होतं की जेव्हा त्या पार्लरमध्ये येतात तेव्हा मला हे पटकन काढायचंय, नाही बघ ना अजून जात नाही. मग एका फेशियलमध्ये त्यांना ते सगळं मॅजिक हवं असतं, तर शक्य नसतं. एका फेशियलमध्ये असं काही करणं शक्य नसतं. इंस्टाग्रामला किंवा इतरही कुठल्याशा रील्स दाखवतात की पहिला पिगमेंटेशन असतं आणि लगेच एका फेशियल नंतर, तर हे सगळे फिल्टरचे कमाल असतात. मोबाईलमध्ये AI आहे, AI एडिटिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं स्किनवरती तुम्ही करू शकता. कुणी तुम्ही मोबाईल जर वापरत असाल तर मोबाईलच्या खाली जाऊन बघा, AI एडिट म्हणून असते, AI वरती क्लिक करा, त्याच्यानंतर पुढे जाऊन एडिट असतं. तुम्ही पाहिजे ते ब्लेमिशेस त्याला रिमूव्ह करू शकता, पाहिजे ते ठेवू शकता, बऱ्याच गोष्टी करू शकता. परंतु नॅचरली प्रॅक्टिकली असं काही होत नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला सेटिंग्स, पेशियन्स, प्रोडक्ट, प्री केअर, पोस्ट केअर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यानंतर तुम्हाला कुठे तो पाहिजे तो रिझल्ट मिळतो. पण पुन्हा तेच सांगेल अगदी आत्मविश्वासाने 100%, बिकॉज आय एम कॉस्मेटॉलॉजिस्ट, हे सांगेल की पावसाळ्याच्या ह्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला जो रिझल्ट पाहिजे ना, तो रिझल्ट तुम्हाला मिळतो. कारण त्यामागे आमची मेहनत असते आणि निसर्ग स्वतः तुम्हाला मदत करत असतो. सो नक्की स्वतःची काळजी घ्या, कारण दिस इज द द बेस्ट टाइम फॉर युअर स्किन केअर. थँक्यू.